नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या IIA-BMS गाईडवरती. लास्ट लेक्चरमध्ये आपण हेमोपोएटिक सिस्टीम चालू केली होती फिजिओलॉजीची. आता त्याच्यामध्ये आतापर्यंत झालंय बघा आपलं ब्लड, प्लाझ्मा आणि ब्लडमध्ये फॉर्म एलिमेंट म्हणजे आपल्या आर-बी-सी, डब्ल्यू-बी-सी पैकी आर-बी-सी झालंय. आता या लेक्चरमध्ये आपण आर-बी-सी सॉरी डब्ल्यू-बी-सी आणि प्लेटलेट बघणार आहोत. ठीक आहे. व्हॉट इज डब्ल्यू-बी-सी? डब्ल्यू-बी-सी इज व्हाईट ब्लड सेल that is leukocyte. White blood cells are colorless. That's called leucon. And nucleated form nucleated form element of blood. Classification on the basis of presence of or absence of granules in the cytoplasm. समजा हा आपण सेल घेतली, ठीक आहे. याच्यामधला हा सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये असे ग्रॅन्युल जर असतील, ठीक आहे, आणि किंवा नसतील, अब्सेंट ऑफ ग्रॅन्युल, याच्यावरती आपण दोन क्लासिफिकेशन केले, दोन बेसिसचे क्लासिफिकेशन केले. कोणकोणते रे? ग्रॅन्युलोसाइट्स, ठीक आहे, आणि अग्रॅन्युलोसाइट. म्हणजे अब्सेंट, ठीक आहे, अब्सेन्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स. आता याच्यावरून ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 आहेत आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये 2 आहेत. ग्रॅन्युलोसाइटचं बघायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काय? न्यूट्रोफिल्स किती पर्सेंटेज आहे? 50 to 70%. इओसिनोफिल्स म्हणजे 2 to 4% आहे आणि बेसोफिल्स हे किती आहे? 0 to 1%. काम नंतर बघणार आपण. आता बघा अग्रॅन्युलोसाइट याच्यामध्ये काय? मोनोसाइट काय आहे? किती पर्सेंट आहे? 2 to 6% आणि लिम्फोसाइट हा 20 to 30% आहे, ठीक आहे. म्हणजे हा जास्त आहे. बरोबर ना? हा जास्त आहे आणि याच्यामध्ये हा न्यूट्रोफिल जास्त आहे, ठीक आहे. हे असं झालं. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला याचे फीचर. कशाचे फीचर रे? डब्ल्यूबीसीचे फीचर. ओव्हरऑल डब्ल्यूबीसीचे फीचर, ठीक आहे. डब्ल्यूबीसीचे फीचर मध्ये काय? कलर काय? कलरलेस. नो कलर इज देअर. नंबर, व्हॉट इज नंबर? 4000 to 11,000 per cubic millimeter. Next to that, size, diameter, maximum diameter is 80 micron. Shape, what is shape? Irregular shape आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तसा आपला आरबीसी मध्ये न्यूक्लियस नव्हता. बरोबर ना? न्यूक्लियस डिवाइड ऑफ न्यूक्लियस होतं. बरोबर? ठीक आहे. न्यूक्लियस नव्हता. ते न्यूक्लियस आहे. इथे ग्रॅन्युल्स प्रेझेंट इन सब टाइप बघितलं आता आपण ग्रॅन्युल्स. लाईफ स्पॅन कितना आहे उसका? हाफ टू 15 डेज. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता मॉर्फोलॉजी बघायची डब्ल्यूबीसीची. त्याच्यामध्ये पहिलं आपलं न्यूट्रोफिल स्टार्ट करतोय आपण. ग्रॅन्युलोसाइट्स. न्यूट्रोफिल मध्ये न्यूक्लियस इज मल्टीलोब. बघा दिसतोय मल्टीलोब, की असा 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 न्यूक्लियस असेल, म्हणजे खूप सारे न्यूक्लियस असतील. हॅज 2 to 5 लोब्स सांगितल्याप्रमाणे मल्टीलोब. आल्सो कॉल्ड ॲज पॉलिमर. ऑब्व्हियसली असे 2-3 न्यूक्लियस तयार होतील आणि पॉलिमर तयार होईल. बरोबर ना? हे पॉलिमर असं काम येतं. ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय? लाईफ स्पॅन 2 to 5 डेज. फंक्शन काय आहे? फर्स्ट लाईन डिफेन्स. म्हणजे फर्स्ट लाईन डिफेन्स म्हणजे बॅक्टेरिया एंटर झाला किंवा व्हायरस एंटर झाला बॉडीमध्ये किंवा इम्युनिटी ऍक्टिव्ह झाली. मग ऍक्टिव्ह झालेल्या इम्युनिटीमध्ये फर्स्ट लाईन कोणती येईल? म्हणजे फर्स्ट लाईन मध्ये फर्स्ट डिफेन्स कोणतं येईल? हा न्यूट्रोफिल समोर येईल आधी. ठीक आहे. विच फाइट्स अगेन्स्ट इन्फेक्शन्स. ठीक आहे. आता बघायचं इओसिनोफिल. इओसिनोफिल का नाव का दिलं त्याला? कारण इओसिन नावाची जी हे होती, ऍसिडिक डाय होती. कोणती बोलतोय मी? ऍसिडिक डाय. ठीक आहे. त्या ऍसिडिक डाय जेव्हा आपण सेलला कलर करतो, कलरिंग, ठीक आहे. सेलला आपण जेव्हा कलर करतो तेव्हा काय होतंय? इथे कलर येतो. मग ते कलर आल्या कारण आपण काय बोलतो त्याला? इओसिनोफिल म्हणजे इओसिन डाय बोलतो. बरोबर ना? ठीक आहे. आता बघा न्यूक्लियस इज बायलोब. इथे मल्टीलोब. हा होता बायलोब. लाईफ स्पॅन 7 to 12 डेज. बघा लाईफ स्पॅन वाढला याचा इओसिनोफिलचा. फंक्शन काय? डिफेन्स अगेन्स्ट पॅरासाइट्स. स्टेन बाय ऍसिडिक डाय. सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. काय काय झालं मग आता आतापर्यंत आपलं? डब्ल्यूबीसी मध्ये काय काय होतं? ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. बरोबर. मग याच्यामध्ये काय होतं आपलं? न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. त्याच्यानंतर अग्रॅन्युलोसाइट मध्ये काय होतं? मोनोसाइट्स अँड न्यूट्रोफिल्स. बरोबर. न्यूट्रोफिलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते. बरोबर. मग आपण आता न्यूक्लियस इथे प्रेझेंट आहे. बरोबर ना? न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे. न्यूक्लिएटेड. ओके. ठीक आहे. आणि शेप कसा आहे? इरेग्युलर.
कारण का? कारण व्हायरस आणि बॅक्टेरियाचा शेप कसा-कसा असतो वेगवेगळा असतो. त्या कारणास्तव त्यांना एन्गल्फ करायला, त्यांना न्यूट्रल करायला म्हणजे आपल्याला शेप कसा पाहिजे असतो? इरेग्युलर पाहिजे असतो. जसं त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा शेप असेल, तसा त्यांचा शेप असला पाहिजे. बरोबर? ठीक आहे. तर बघायचं आहे आपल्याला बेसोफिल. बेसोफिलमध्ये न्यूक्लियस इज बायलोब बट डंबल शेप. ठीक आहे. डंबल शेप स्टेन बाय बेसिक डाय. ठीक आहे. बी वरून बेसिक डाय लक्षात ठेवायचं आणि बेसोफिल लक्षात ठेवायचं. फंक्शन काय? इन्फ्लामेशन अँड ॲलर्जिक कंडिशन. ॲलर्जिक रिएक्शन जे असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये बेसोफिल कामं येतं. ठीक आहे. लाईफ स्पॅन किती आहे? 12 टू 15 डेज. त्याच्यानंतर काय? आपलं मोनोसाइट. मोनोसाइट कशाच्या अंडर यार? अग्रॅन्युलोसाइट. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेल बघायची बघा आपल्याला. ठीक आहे. आता ही सेल बघा तुम्ही. ही सेल बघा. या सेलमध्ये किडनी शेप न्यूक्लियस असतो. किडनी शेप कसं म्हणता येईल आपल्याला? हे असं. ठीक आहे. असं किडनी शेप न्यूक्लियस आपल्याला कशामध्ये दिसेल? त्या मोनोसाइटमध्ये दिसेल. ठीक आहे. किडनी शेप न्यूक्लियस, लार्जर ल्युकोसाइट हॅव्हिंग अ ग्रॅन्युलर न्यूक्लियस. ठीक आहे. लाईफ स्पॅन 2 टू 5 डेज. फंक्शन काय? फर्स्ट लाईन डिफेन्स आहे अगेन्स्ट बॅक्टेरिया. किल बॅक्टेरिया बाय प्रोसेस ऑफ फायगोसायटोसिस. ठीक आहे. नंतर काय? लिम्फोसाइट. ओव्हल शेप न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस कसं आहे? ओव्हल शेप. लाईफ स्पॅन 1 डे. मग त्या लिम्फोसाइटचे 2 प्रकार पुन्हा पडतात बघा. कोणते? बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइटमध्ये काय रे? कन्सर्न विथ ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी म्हणजे ब्लडमध्ये जी इम्युनिटी असते किंवा मग ज्या ब्लड प्लाझ्मा वगैरे त्याच्यामध्ये जी इम्युनिटी असते त्याला आपण काय बोलतो? ह्युमरल इम्युनिटी. ठीक आहे. इमिडिएट टाइप ऑफ अँटीबॉडी जिथे फास्ट रिएक्शन असते. टी लिम्फोसाइट कन्सर्न विथ द सेल मेडिएटेड इम्युनिटी. सीएमआय. ठीक आहे. मॅच्युअर इन थायमस आणि 5 टाइप्स असते त्याचे. ते 5 टाइप्स जास्त काही डीप जायचं नाही. आता बघायचंय आपल्याला या ज्या स्टेजेस आहेत कशाच्या? न्यूट्रोफिल, बेसोफिलच्या. तर बघायच्या आहेत आपल्याला म्हणजे न्यूट्रोफिल, मॅच्युअर बेसोफिल आणि मॅच्युअर इओझोनोफिल कसे तयार होतात. ठीक आहे. न्यूट्रोफिल मायलोसाइट असतो आधी. त्याच्यामध्ये मॅच्युरेशन डेव्हलपमेंट होणार. न्यूट्रोफिल मेलॅनो मेलॅनोसाइट तयार होणार आणि नंतर होणार न्यूट्रोफिल मॅच्युरेशन होऊन. ठीक आहे. बेसोफिलचं सेम. बेसोफिल मायलोसाइट असणार. बेसोफिल मेलॅनो आयलोसाइट त्याच्यानंतर बेसोफिल तयार होणार. मॅच्युअर बेसोफिल सेम इओझोनोफिलचं पण सेम. ठीक आहे. आता या स्टेम सेल जे आहेत, स्टेम सेल काय करतील? बॉडीमधल्या लिम्फोइड स्टेम सेल तयार करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर लिम्फोब्लास्ट तयार होईल. नंतर लिम्फोसाइट तयार होईल. ठीक आहे. मॅच्युअर लिम्फोसाइट. तर बघायचंय ल्युकोपोएसिस म्हणजे फॉर डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ ल्युकोसाइट डब्ल्यूबीसी इन बोन मॅरो. काय बोलले ते? बोन मॅरो. ठीक आहे. स्टेम सेल असती सांगितल्याप्रमाणे ल्युकोसाइट बघितलं आपण. स्टेम सेल सॉरी लिम्फोसाइट बघितलं. स्टेम सेल स्टेम सेल काय करणार? हेमोपोएटिक स्टेम सेल बनवणार. त्याच्यानंतर कॉलनी फॉर्मेशन होणार आणि या कॉलनीमध्ये कॉलनी फॉर्मिंग युनिट असणार आणि त्याच्यामध्ये मायलोब्लास्ट तयार होऊन मोनोब्लास्ट आणि प्रो मायलोसाइट तयार होणार. या मोनोब्लास्ट पासून मोनोसाइट तयार होणार आणि प्रो मायलोसाइट पासून काय होणार? न्यूट्रोफिल, इओझोनोफिल, मायलोसाइट आणि बेसोफिल मायलोसाइट या तिन्ही पण पुन्हा इथे येणार आणि इथून हे पुन्हा मॅच्युरेशन होणार. ठीक आहे. कळलं? थोड्याफार स्टेज लक्षात ठेवा. विचारू शकते ते तुम्हाला. आता मगाशी जे बघितले आपण टी लिम्फोसाइटचे जे 5 प्रकार होते बघा. ते इथे बघायचे आहेत आपल्याला. टी लिम्फोसाइटचे 5 प्रकार. कोणकोणते? हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल ऐकले कुठे? एड्समध्ये याच्यावरतीच एच-आय-व्ही ॲक्शन घेतो आधी बरोबर ना? हेल्पर टी सेलला क्लिक करतो. काय? एच-आय-व्ही बरोबर. सायटोटॉक्सिक टी लिम्फोसाइट तर मेमरी टी लिम्फोसाइट प्रिव्हियस जी ॲलर्जी किंवा मग रिएक्शन असेल त्याची जी मेमरी काय ठेवायला बरोबर ना? ते मेमरीसाठी ॲड मेमरी टी लिम्फोसाइट असेल. नॅचरल किलर टी सेल्स. नॅचरल किलर असतात आणि सप्रेसर टी सेल. ठीक आहे. आता समजा इथे ॲक्शन खूप फास्ट झाली. मग त्याला सप्रेस करावं लागेल. मग तेव्हा शांत करावं लागेल. तेव्हा काय करते ना सप्रेसर टी सेल येतील. ठीक आहे. आता बघायचं आपल्याला प्लेटलेट. प्लेटलेट म्हणजे काय बोलतो आपण? थ्रोम्बोसाइट. प्लेटलेट काय बोलतो? थ्रोम्बोसाइट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय थ्रोम्बोसाइट कशा आहे रे? स्मॉल आहे, कलरलेस आहे. स्मॉल अँड कलरलेस. नॉन न्यूक्लिएटेड सेल आहेत. नॉन न्यूक्लिएटेड ॲज लाइक आरबीसी. सेल हॅव्हिंग सायटोप्लाझम. काउंट 1.5 to 2 lakh क्यूबिक मीटर क्यूबिक मिलीमीटर. डायमीटर 2.5 मायक्रॉन. फंक्शन काय रे? डिफेन्स मेकॅनिझम, ब्लड क्लॉटिंग आणि रिपेअर रप्चर ब्लड व्हेसल म्हणजे तेच क्लॉटिंग म्हणतात. ठीक आहे. लाईफ स्पॅन किती याचा? 10 to 11 डेज. आता थ्रोम्बोपोएसिस बघायचंय. थ्रोम्बोपोएसिस म्हणजे फॉर्मेशन, मॅच्युरेशन, डेव्हलपमेंट ऑफ
प्लेटलेट इन बोन मॅरो कॉल्ड ॲज थ्रोम्बोपोएसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे बघा आता इथे दिलंय त्यांनी. कसं दिलंय? स्टेम सेल आली आधी. स्टेम सेल कॉमन असतात. त्याच्यानंतर काय बोललो? हिमोपोएटिक स्टेम सेल बनली. तर कॉलनी फॉर्मेशन झाली. मेगा कॅरिओसाइट तयार झाले आणि मेगा कॅरिओसाइटचे फ्रॅगमेंट तुटले. एक मिनिट हां. फ्रॅगमेंट तुटले. फ्रॅगमेंटेशन झालं आणि फ्रॅगमेंटेशन पासून या थ्रोम्बोसाइट तयार झाले. ठीक आहे. थ्रोम्बोसाइट तयार झाले. म्हणजे थ्रोम्बोसाइटला मॅच्युरेशन होतं आणि ही सेल डायरेक्ट म्हणजे ॲक्शनमध्ये येते कशाच्या? आपल्या ब्लड क्लॉटिंगच्या आणि पेस मेकॅनिझमच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचंय थ्रोम्बोसाइटोपेनिया. व्हॉट इज थ्रोम्बोसाइटोपेनिया? प्लेटलेट काउंट कमी होतो. ठीक आहे. आणि ल्युकोसाइटमध्ये सांगायचं राहिले. ल्युकोसाइटमध्ये ल्युकोसाइटोपेनिया म्हणजे ल्युकोसाइटचा काउंट कमी होतो. ठीक आहे. ते झालंय. त्यानंतर काय आहे? थ्रोम्बोसाइटोपेनियाचं मेन कॉज काय असू शकतं? हे मलेरिया आणि डेंग्यू. ठीक आहे. काय असू शकतं? मलेरिया आणि डेंग्यू. बघितला का ते रिपोर्ट सीबीसीचा? त्याच्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूमध्ये हे थ्रोम्बोसाइट कमी असतात. ठीक आहे. प्लेटलेट कमी असतात. ठीक आहे. इथे आपला WBC आणि प्लेटलेट संपलाय. लास्ट लेक्चरमध्ये आपलं हिमोपोएटिक सिस्टम चालू केलं आपण. आता इथे मी जाहीर करतो की हिमोपोएटिक सिस्टम इज डन. ठीक आहे. थँक यू.